नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. डॉक्टर निलेश कोरडे यांच्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकलात. आता ऐकूया मुलाखतीचा भाग 2. म्हणजे आता आपण पाहिलं की आपली पहिली पिढी जी पिढी आणि त्याच्यातून जी दुसरी पिढी तुम्ही निर्माण झालेला म्हणजे आपण जे म्हणतो की हिरे दादा हिरे घडवतात आणि आता जे लहान मुलांची पहिली आताची तिसरी जी पिढी लहान मुलांची आहे ती तर ह्याच्यामध्ये प्रगल्भ असे हुशार आहे. तर असा हाच आपला गुरुमार्ग आहे. हा आपला गुरुमार्ग आणि बाकी सगळे गुरुमार्ग नक्कीच चांगले असतात, त्यांचा उद्देश चांगलाच असतो. पण आपल्या गुरुमार्गात काय असं युनिक किंवा वेगळं आहे की ते आपण रिअली ते अनुभवतो. आपला गुरुमार्ग जो आहे आणि इतरांचा गुरुमार्ग जो आहे, अनुभव म्हणून सांगतो आता पुन्हा. मी शिरोड्यात शिकवायला लागलो 1993 मध्ये आणि शिरोडा जिथे दादांनी सेमिनार्स घेतले. फरक बदल कसा आहे तो सांगतो. 1993 मध्ये मी शिकवायला लागलो शिरोड्यामध्ये. त्यावेळी शिरोडा एक छोटंसं गाव होतं जिथे कोणी म्हणजे सेमिनार पासनं म्हणजे त्याच्यात तिथे फरक झालेलाच नव्हता जास्त. त्या गावामध्ये 3 हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन झाले. एक आयुर्वेद कॉलेज, एक होमिओपॅथिक कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज. ही 3 एज्युकेशनल इन्स्टिट्यूट स्थापन झाले. दादांचं कार्य कसं आहे, विद्येला धरूनच आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण विद्येला सगळ्यात प्राधान्य दिलं गेलं आहे. एक झालं. तर ज्या गावात काही नव्हतं तो गाव आज इंटरनॅशनल लेवलच्या स्टँडर्डला पोहोचलाय की इट्स अ विलेज विच हाऊसेस 3 एज्युकेशनल हाय एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. तिथली देवी कामाक्षी देवीला त्यावेळी म्हणजे लोक यायचे आणि जायचे. आता दर अमावास्येला त्या देवस्थानामध्ये more than 1.5 lakh people come. 1.5 लाख लोक. आणि सगळ्यांना जेवण असतं वगैरे, पण 1.5 लाख लोक आशीर्वादाकरता येतात.
दादानी फक्त तिथे 8 सेमिनार घेतली आपली, एवढा मोठा फरक झालेला आहे. तिसरा फरक म्हणून म्हणत नाही, म्हणजे आपल्या गुरुमार्गात काय आहे. एकदा सगळ्यात मुळात जो एकाच वाक्यात सांगायचं असलं की वी हॅव नो फॉलोअर्स इन आवर मार्ग. दादा हॅज नॉट क्रिएटेड फॉलोअर्स, दादा हॅज क्रिएटेड फेलोमेन. म्हणजे आपल्याला परंपरा नाही आहे जिथे माझ्यानंतर तुम्ही आणि तुमच्यानंतर आणि कोणाचं असं, देयर इज नो लिनिएज. आपण सगळ्यांना एक दादांसारखेच एक केलंय सगळ्यांना. एव्हरीबॉडी हॅज बीन ब्लेस्ड विथ द कॅपॅसिटी ऑफ रीचिंग अप टू द लेवल ऑफ दादा. त्या लेवलपर्यंत नेण्याची कॅपॅसिटी आम्हाला, त्या तो आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना देऊन त्या सिद्धांत बीजरूपी आमच्यात ते ऑलरेडी पेरले गेलेले आहे. म्हटल्यावर इतर गुरुमार्गासारखं आपल्याला कष्ट करावे लागत, इतर गुरुमार्गासारखे आपल्याला यम नियम घातलेले नाही आहे, इतर गुरुमार्गासारखे आपल्याला तपस्या करायला सांगितलेली नाही आहे, इतर गुरुमार्गासारखे आपल्याला तुम्ही धन द्या, दौलत द्या, वेळ द्या, काहीच सांगितलेलं नाही. आमच्याकडनं फक्त 35 मिनिटांची साधना एवढंच अपेक्षित आहे. आणि तुम्ही तुमचं जीवन मजेने, ऐशाने, आरामाने, लक्झुरीने, रॉयल्टीने जगा. राजयोग दिलाय सगळ्यांना. मग इतर गुरुमार्गात जसं सांगितलं की हे करू नका, ते करू नका, काहीच नाहीये. सेकंड थिंग, it is totally associated with natural form of evolution. Natural form of evolution म्हणजे काय? तुम्ही मानव बघा, मानव, we started with Australopithecus, Zinjanthropus, Neanderthals, Homo erectus, हे सिक्वेन्स जे आहे सगळं मानवी उत्क्रांतीचं, मानवी उत्क्रांती कुठेतरी थांबली आणि त्याचा पुढचा मानव निर्माण व्हावा. ही उत्क्रांती ज्यावेळी थांबली त्यावेळेला 2500 वर्षामागे या सगळ्या विभूतींनी एकत्र येऊन असा मार्ग निर्माण केला जो अनुकरणाचा मार्ग नसून, जो मार्ग नव्याने स्थापित करून मागचे प्रिन्सिपल्स घेऊन, म्हणजे वेदवेदांतिकाचे प्रिन्सिपल्स घेऊन अ फ्युचरिस्टिक वे to apply the same principles of Vedanta in a very easy, lucid manner, which can be done by any human being, irrespective of the religion, caste, creed, sex he is born with. एवढा सुलभ मार्ग निर्माण केला जो फ्युचरिस्टिक आहे. आता आपण होमो सेपियन्स म्हणून जगतो आहे. होमो सेपियन्स ही एक अवस्था आहे की त्याची उत्क्रांती बुद्धी चालूच आहे. तुम्ही विज्ञानास आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत पोहोचलेलं बघताय, पण स्पिरिच्युअलिटी हॅजंट स्केल्ड दॅट मच. युअर इंटेलेक्ट, तुमची बुद्धी हॅज स्केल्ड टू दॅट लेवल. युअर स्पिरिच्युअल लेवल्स हॅव नॉट स्केल्ड. And when you mean by spiritual levels, it is nothing hocus pocus. Spiritual levels means की तुमचं व्यक्ती करायचंय की तुमच्या दृष्टीने, तुमच्या स्पर्शाने, तुमच्या शब्दाने जगात बदल व्हायला पाहिजे. तुमच्या दृष्टीने, स्पर्शाने, ज्ञानाने जगात सुख शांती निर्माण व्हायला पाहिजे. आणि ही देवघरात जाऊन किंवा मंदिरात जाऊन किंवा चर्चमध्ये जाऊन किंवा युनोमध्ये सुद्धा होणार नाही. ही मानवात बदल झाल्याशिवाय घडणार नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे आपण व्यक्तिशः आता अनुभवतोय. इट इज नॉट मिअरली थिअरी, इट इज व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल. अँड द सिम्पलेस्ट थिंग दॅट यू डू इज जस्ट इवन जॉइनिंग टू हँड्स अँड चांटिंग ओम 5 times. इतकं
इतकं सोपं करून दिलं आहे सगळं. सो देर इज नो मार्ग लाईक दिस मार्ग. And we all are placed on a higher scale of plane. जे कोणी या मार्गाशी निगडीत झालेले आहे, they all have been placed at a very high level. And I feel very nice and proud about it. की आम्हाला इथपर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं आहे की आता ह्याच्यानंतर तुमच्या हातून जे कार्य तुम्ही करताय तेच तुमची मुलं करणार आहेत आणि त्यांच्या हातून. आणि हे तुम्ही आपण काही करतो मग अहंकाराची बाधा न येता सहजरित्या होत. त्याच्याबद्दल अहंकार शकत नाहीये तुम्ही. त्याचा हा अनुभव प्रत्येक व्यक्तीच्या तुम्हाला येऊ शकतो. एक छोटासा अनुभव म्हणून मी सांगतो. लंडनमध्ये कारखानीस म्हणून एक फॅमिली आहे आणि कारखानीस Milind is his name and his daughter Mangala is a doctor. आणि असा मी तिला प्रश्न केला की तू डॉक्टर तिथे आहेस आणि इतर डॉक्टरांमध्ये फरक काय, तुला काय फरक जाणवतो? ती म्हणाली मला काही फरक जाणवत नाही. बरं तुझे पेशंट काय म्हणतायत? तर मी नुसतं बघितल्यावर सुद्धा त्यांना बरं वाटतं. आता तिला या फिलॉसॉफी बद्दल जास्त काय माहिती नाहीये, पण ती स्वतःचा ती फक्त काय करते, मी रोज साधना करते. सो दिस इज अन एक्सपिरियन्स which can say that Dada has said this, you can see it working. And you need not sit on the asan to do the kamkas and see it happen. You see it happening in an everyday life. दररोजच्या जीवनात. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की या कॅशरच्या हातातून पैसे जातात त्यावेळी त्या घरात कारण रिक्षा पोचणार आहे ज्याचा स्पर्श त्याला लागला. आपल्याला गेज करायला हा मार्ग नाही. म्हणजे आपल्याला इट्स डिफिकल्ट टू गेज खरंच कारण रिक्षा त्याच्यापर्यंत पोचले की नाही. पण हे ज्यावेळी ती मला म्हणाली त्यावेळी I said, oh yes, this is what has been said, and you have not learned about any seminars or anything, but you can see it happening practically. The Marg himself draws you inside. And you love it. You love it. You enjoy being in that. माझी मावस बहीण US मध्ये आहे. काल रात्री आमचं बोलणं झालंय. ती म्हणायला लागली मी वाचत होते इतके दिवस, पण वाचताना मला काय म्हणजे माझ्या मुलांना मी कसं सांगणार, ते कसे मराठी वाचणार, त्यांना कसं वाचायचं. म्हटलं मी थोडंसं एक पेज ट्रान्सलेट करायला लागले आणि त्यांना सहज म्हटलं जरा हे करेक्ट आहे की नाही बघून घे, हे जरा म्हणजे बरोबर आहे की नाही बघून घे, हे काय डज इट मेक एनी सेन्स. आता तो मुलगा एवढा उद्धाट आहे, ओंकार मुलाचं नाव आहे, एवढा उद्धाट आहे. येस मॉम, इट इज करेक्ट, इट मेक्स सेन्स. आता जी व्यक्ती अध्यात्म मराठीतून कधीच वाचणारी नव्हती, जी फॉरेनला गेली आहे, जिथे तुम्हाला काही उपलब्धच नाही, पण ती स्वतः पुस्तक वाचते, तिला वाटतं माझ्या मुलाबाळांनी शिकावं, मुलं ऐकणार नाहीये माहिती, म्हटलं हा चेंज निर्माण केला आणि इट वर्क. म्हणजे एवढं सोपं आहे, एवढं सोपं, एवढं फ्युचरिस्टिक आहे. इट इज नॉट लिमिटेड टू द पास्ट. वी आर नॉट लिव्हिंग ऑन द पास्ट. सिमिलर अनुभव होता. पण माझी मुलगी UK ला जेव्हा MS तिला तिथल्या NHS हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला आणि आपल्या कार्याप्रमाणे सावधान करतो. त्यातनं ती म्हणजे ते जे अक्षरात तिच्याबरोबर पोचलेले आहेत, ज्याच्याकडे पेशंटना ट्रीटमेंट द्यायची ते सगळे तिथले UKचे पेशंट आहेत. पण ते म्हणाले नाही आम्हाला हेच मुलगी मिळेल, मला तुझ्याकडून ट्रीटमेंट हवी. मी ते इतके खुश झाले. You have seconded my thoughts. That means it is a fact.
आता इतर मार्गांपेक्षा हा गुरुमार्ग सर्वात श्रेष्ठ का, या प्रश्नावरती निलेशने जे उत्तर दिलं आणि शेवटी ज्या विषयापर्यंत येऊन थांबलो की हा मार्ग कसा पुढे जातो आणि सर्वात स्पेशल का आहे, लक्झरीज काय. तर माझा पुढच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्याच्यात दिलंय. तरी सुद्धा आणि काही मिळत असेल तर ते घ्यावं ही आमची अपेक्षा आहे. की आता वंदनीय दादा शक्ती स्वरूप झालेले आहे. नवीन पिढीनं दादांना बघितलेलं नाही, त्यामुळं दादांच्याबद्दल जे काही अनुभव आपण आतापर्यंत घेतलेले लोकांनी आहेत त्यांच्याशी बोलून शेअर करतोय. पण दादांनी शक्तीस्वरूप झाल्यावरती सुद्धा कार्यामध्ये ते सहभागी आहेतच आणि ते कार्य करतातच आहे. ते करत असताना सुद्धा आपल्याला काय काय नवीन अनुभव जे दादांना कधी नवीन पिढ्यांनी कधी बघितलं नाही पण त्यांना सुद्धा तो अनुभव आलेला आहे की नाही. तर असे कुठले अनुभव तुम्ही कधी कामकाजात बसले असाल किंवा कुठे तुम्ही फिरत असाल, तुमच्या कार्यामध्ये असाल, त्यावेळेला तशा लोकांनी तुम्हाला जर सांगितलं की मला आता असं बरं वाटतं किंवा मला असं अनुभव आलेला आहे, तर तसे कुठले अनुभव तुमच्यापाशी आहेत का? परवा शोभामावशीकडे बोलताना शोभामावशीने आवर्जून सांगितलंय हा अनुभव तुझा व्यक्त कर म्हणून. अच्छा, तर माझा एक मित्र गोवा मेडिकल कॉलेज म्हणजे आधी माझा पेशंट होता आणि आमचे ऋणानुबंध जोडले गेले आणि तो मेडिकलला गेल्यानंतर डॉक्टर झाला आणि त्याला MD करायचं होतं आणि त्याला MD सर्जरीमध्येच करायचं होतं आणि त्याला 2 वर्ष ती MD म्हणजे लास्टपर्यंत पोहोचायचं पण सीट मिळायची नाही. मग सगळ्या देवदेवतांकडेच गेला, झालं सगळं आणि मी म्हटलं कामकाजाला का येत नाही तो एकदा, तर तू ये कामकाजाला. तो आला कामकाजाला आणि बापूंनी कामकाज केलं. बापूंनी कामकाज करताना काय बघितलं की ह्याच्या हातात इथून इथपर्यंत दोरे बांधलेले होते, पूर्ण सगळीकडे दोरे बांधलेले. मग बापू तिथे कामकाज तिथे व्हायचा. तर तिथे कामकाज होताना बापू बसले तिथे. हे विचारलं हे काय, नाही हा गणपतीचा, हा शिवाचा, हा मंगेशीचा, हा निकोणाचा, हा शांतादुर्गेचा, प्रत्येक देवदेवतेचा दोरा. हो का म्हणाले. थांब जरा, 1 मिनिट विचार केला बापूने. आण रे ती कातर म्हणाले आणि बसले आणि सगळे दोरे कापले त्याचे आणि तो नुसता चकित होत बघायला लागला. आणि त्याला एवढंच कामकाज सांगितलं की 5 आठवडे गणपतीच्या देवळात जाऊन दर मंगळवारी दान द्यायचं ते गणपतीच्या देवळात जाऊन आणि प्रार्थना म्हणायला ते तेवढंच म्हणून सांगितलं होतं. 5व्या आठवड्यात त्याचा रिझल्ट आला आणि याला MDला सीट मिळाला, MD सर्जरीला. आता हे आणि त्याला एक दोरा बांधला होता तेवढं. त्याच्यानंतर तो आलाच नाही कारण मेडिकल फील्डमध्ये बिझी असल्यामुळे तो उरला, तिथे पोचला. अनेक वर्षांनी तो न्यूझीलंडला जाऊन आला. युरोलॉजिस्ट म्हणून आला आणि माझीच एक पेशंट लंडनची जिला ब्लॅडरचा कॅन्सर झाला होता, तिचं ऑपरेशन करायला त्याला संधी मिळाली, ब्लॅडर रिप्लेसमेंट. त्याने ते ऑपरेशन करायला घेतलं आणि पेशंटला व्हील करून ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. आता पेशंट इज अ ब्रिटिश पेशंट म्हटल्यावर हातात कानात काही ज्वेलरी नाही. इथे आली ती, नारळ वेडा ठेवला, प्रार्थना केली आणि तिला दोरा बांधला, उदी दिली आणि पाठवलं मी. तो एनेस्थेसिया नॉर्मली काय असतं की अंगावरचे सगळे धागे दोरे सगळे काढतात. एनेस्थेटिस्ट दोरा कापायला गेला आणि ह्याने त्या बाजूने ओरडून सांगितलं त्या दोऱ्याला हात लावायचा नाही म्हणून. त्या दोऱ्याला हात लावायचा नाही तुम्ही. तुमचं जे काय आहे त्याला वगळून जे काय करता येईल, इट विल नॉट क्रिएट एनी हार्म. यू डू फिक्स ऑल युअर एपरेटस इन दॅट. ही सेड इट इज युअर रिस्क, ही सेड इट इज माय रिस्क. आणि दोरा तसाच ठेवून त्या बाईचं 9 तासाचं ऑपरेशन करून अजून ती बाई कॅन्सरहून जीवित आहे. आणि तो म्हणाला तो दोरा बघितल्यावर मला कळालं ही कुठून आली आहे ती. आता पिढीला, यंग पिढीला काय वाटतं दादा काम करत नाहीये म्हणून. तर शक्ती स्वरूपात दादाच काम करत आहेत आणि ज्यांनी दादांना बघितलेलं नाही त्यांना सुद्धा दादांचा अनुभव आहे की काय. तो म्हणतो माझ्या वॉलेटमध्ये तो दिलेला दोरा अजून तसाच आहे, जो काढला नंतर पडला माझा दोरा तो तसाच मी ठेवलेला आहे, अजून मी त्याचं विसर्जन केलेलं नाही. ह्याला विश्वास म्हणतात. आणि ह्या विश्वासावरच पुढचं जग चालायचं आहे. ज्यांनी दादांना बाबांना बघितलेलं नाही
पण केवळ एका कामकाजाने तो अनुभव घेऊन एक क्षणच काफी झाला त्याने, एक क्षणच पुरेसा झाला त्यांना हे बघण्याकरता किंवा हे समजण्याकरता. सो हा एक अनुभव आहे which is going to look at the future generation who have not seen Dada but can experience his existence just through the formless existence. असे अनेक अनुभवात आणि एक असं झालं होतं की काही यूट्यूब व्हिडिओज माझे आहेत यूट्यूब चॅनलवर, आणि ते चॅनल माझा व्हिडिओ बघून एक मुस्लिम कपल फ्रॉम अमेरिका कॉन्टॅक्टेड मी. ज्या दिवशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्या दिवशी एक चांगला दिवस होता, आणि कॉन्टॅक्ट म्हणजे कसं केला, माझा फोन त्यांना लागेना, माझा मोबाईल ह्याच्यावर दिला नव्हता, तर त्यांनी माझ्या कॉलेजचा नंबर शोधून काढून, मी कॉलेजच्या ऑफिसच्या पाशीच होतो त्यावेळी त्यांचा फोन आला आणि म्हणाले आम्ही तुमच्या शोधात आहे, तुम्ही तुमचा ईमेल किंवा मोबाईल हे करू शकता, आम्ही तुमच्याशी कन्सल्ट करायला शकतो. आय गेव देम दॅट. नंतर सेकंड टाइम ज्यावेळी त्यांनी फोन केला त्यावेळी इथे हाजीबाबाचा उरूस चालू होता, त्या दिवशी त्यांनी फोन केला आणि आम्ही ॲट लेंथ बोललो. मी म्हटलं किती चांगला दिवस आहे बघा की तुम्ही मला फोन केलात आणि तुम्ही बिलीव्ह करतात की नाही मला माहिती नाही, पण आज हाजी मदन बाबांचा उरूस आहे आणि त्या उरुसाच्या आरती चालू आहेत आता, त्यावेळेला तुम्ही मी फक्त US चा फोन आहे म्हणून तो फोन घेतला, मला माहिती नव्हतं कोणाचा फोन. नंतर ते US मधून भारतात आले, म्हणाले 16 वर्ष झाली आम्हाला लग्न होऊन आम्हाला मूल होत नाही, म्हणून तर आम्ही आलो, पण येताना कारण वेगळंच सांगितलेलं त्याने, आम्हाला डिटॉक्स करायचं आहे. मग मी म्हटलं ह्या कामासाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील, औषधोपचार तर मी करेनच, पण तुम्ही मी स्पिरिच्युअल गायडन्ससाठी यायला ओपन आहात का? ते म्हणे इथपर्यंत आम्ही आलोय म्हटल्यावर आम्ही वी आर रेडी टू डू एनिथिंग दॅट यू से. तुम्ही काय सांगणार ते आय एम रेडी टू डू एनिथिंग दॅट यू से. हे सांगितल्याबरोबर हॉस्पिटलमधून जिथे ॲडमिट होते तिथून ते इथे आले, कामकाज केलं, बापूंनी त्यांना वास्तूची प्रतिमा दिली आणि त्यांचं कामकाज व्यवस्थितरित्या करून त्यांच्या पद्धतीनुसार त्यांना आणि गेले आणि आम्हाला माहितीच नाही काय झालं. पण त्याच्यानंतर आमचा 3 महिने झाले संपर्क काही नाही झाला. ऑक्टोबरमध्ये ते आले होते इथे, फेब्रुवारीमध्ये शी कन्सीव्ड आणि त्यांना नोव्हेंबरमध्ये बाळ झालं. कुठल्या वेळेला? ज्याच सेम टाइम अँड सेम डेट ॲज निलेया माय डॉटर वॉज बॉर्न. सेम टाइम सेम डेट, म्हणजे भारतात तोच वेळ रात्रीचे 8:30 वाजता ती तिथे सकाळच्या वेळेला जन्माला आली, सेम डेट. आणि म्हटलं आणि हे मला माहिती नव्हतं, पण मी त्यांना ते म्हणत होते मला तुम्ही US ला कधी येणार आहात. मी म्हटलं तुमच्या घरी बाळ झाल्यावर मी येईन US ला, असं सहज ओझरता बोललो होतो मी आणि जस्ट मस्करी, आय वॉज नॉट व्हेरी सिरियस अबाउट इट. तुमच्या घरी बाळ झाल्यावर मी येईन. त्यांनी ज्यावेळी मला बाळ झालं सांगितलं की मला कसंच आवडेना, म्हणजे किमया ही बाबाची असते, कुठपर्यंत माणसाला नेऊन सोडते आणि कुठपर्यंत ऋणानुबंध बांधून जोडून घेते. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि एकच एक्सपिरियन्स तिथे मला अनुभवायला आला, म्हणजे लहान बाळ ज्यावेळी 12 दिवसाची असतात त्यावेळी डोळे जास्त वेळ उघडून कोणाकडेच बघत नाही. मी ज्यावेळी त्या बाळाला धरलं, बाळाने डोळ्याची पापणी झापली नाही. इतका वेळ त्याने कटाक्षाने माझ्याकडे पाहिला. तर तिची आई म्हणाली तुम्ही काय एकमेकांना ओळखलं का पूर्वीपासून? डू यू नो इच अदर? हाऊ इज इट? शी इज नॉट लुक्ड एट मी. Again, that's Dada for you. इथे केंद्रावर पण असंच आहे, आणि छोटी बाळं येतात ना, म्हणजे आम्ही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतोय असाच त्यांचा आणि आमचा अशी गमत बसतात. आपल्या कार्यकेंद्रावरती सेवा केला, नवीन तर काय आता म्हणजे असं काय कसं वर्तणूक ठेवली पाहिजे, काय केलं पाहिजे की जेणेकरून दादाभाऊंचं कार्य पुढे चालू राहील?
सुनंदाला बोलायला होतो हा प्रश्न, मी नंतर मी बोलतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण इतरांकडून अपेक्षा करतो किंवा आपल्याला असं वाटतं की त्यांनी एखादी गोष्ट करावी, तर पहिला आपला आदर्श तिथं असला पाहिजे. म्हणजे माझ्याकडून ते कुठलीही गोष्ट असू दे, मग ती घरातली असू दे, व्यवहारातली असू दे, आपल्या कामकाजाच्या ठिकाणी असू दे. आता आम्ही आमचं आत्तापर्यंतचं म्हणजे 50 वर्ष काही असतील किंवा त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते आम्ही आपल्यासारखे गुरुबंधू बघून किंवा दीपकदादांना बघून आमची पिढी अशीच, कारण आमचा आणि दादांचा काही सहवास आम्हाला लाभला नाही, पण कृपाशीर्वाद आणि त्यांचं शक्ती स्वरूप आम्ही सतत अनुभवत आलो आणि अनुभवत आहोत, पुढेही राहील ते. तर मला नेहमी असं वाटतं की इतरांना काही सांगून त्यांनी करण्यापेक्षा, जसं आम्ही तुमच्याकडे बघून मोठे होत गेलो आणि तुम्हा सर्वांचे जो काही सहवास लाभला आणि त्याच्यातून जे काही शिकायला मिळालं त्याच्यातून आम्ही अनुभव घेत गेलो. आता मला स्पेशली बोलायला सांगितलं म्हणून सांगते की मी रत्नागिरी केंद्रावरती जात तेव्हापासूनच, म्हणजे 10वी इयत्तेमध्ये हे सगळं प्रार्थना ऐकून पुढे गेलो आणि या कार्याशी जोडलो गेलो. तेव्हा एकच होतं की जे काही करायला सांगितलं जाईल आणि जे काही आपल्याला करता येणं शक्य असेल ते घेऊन पुढे जायचं. मग कुठली अडचण आली किंवा ती जी सारवासारव असते किंवा कारणं देतो आपण एखादी गोष्ट करायची नसेल तर तो काही प्रकार नव्हता. म्हणून मला आत्ताच्या पिढीला तेवढंच सांगायला असं वाटतं की ती कारणं किंवा त्या गोष्टी न करता विश्वास आपला ठेवणं आणि सबुरी ठेवून, श्रद्धा ठेवून या मार्गातून जे काही आपल्याला शक्य असेल ते करत पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बदल तर काहीच करायचा नाही, जे आहे ते स्वीकारायचं आणि जे आहे तसं द्यायचं. आणि इथे म्हटलेलंच आहे, आपणासारखे करती तात्काळ कशासाठी, तर त्यांचा काहीतरी हेतू आहे, तो उद्देश आहे, ते उद्दिष्ट आहे की हे संपूर्ण जग आहे ते ईश्वरमय बनवून मानवतावाद हा प्रत्येकामध्ये रुजवणं. आपण आता अनेक राष्ट्रामध्ये आपल्या गोष्टी बघतो किंवा पूर्ण जगामध्ये बघतो. मग तिथपर्यंत जर जायचं असेल हा बंधुत्ववाद, तर सुरुवात ती इथून झालेली आहे. मग तो जर तिथपर्यंत पोचवायचा असेल तर माझ्या आधीची पिढी जे माझ्यासमोर सगळे बसलेले आहेत ती, आणि आता आमच्या नंतर येणारी मुलं किंवा इतर फक्त भाविकांची सगळ्यांची जी मुलं आहेत ती, तर त्यांना वेगळं काहीच करायचं नाही. फक्त हे सगळं जसं आहे त्या पद्धतीने घेऊन, ज्या गोष्टी जशा सांगितलेल्या आहेत तशाच घेऊन. साधारण आम्ही बऱ्याच वेळेला मुलाखतीमध्ये ऐकतो साधना केव्हाही केली तरी चालते, पण आपण म्हणतो की सुजलभित होऊन किंवा आंघोळ वगैरे करून किंवा जी वस्त्र आपल्याला म्हणजे पांढरे कपडे ज्या पद्धतीने घालायला सांगितलेले आहेत का, हे सगळं काची प्रश्न उत्तरं सगळी आपल्याकडे आहेत की हे अमुक एक गोष्ट ते का करावं. मग मला जर तिथे 100% मला मिळणार आहे त्या पद्धतीने मी गेल्यावरती, तर मला आदला बदल करायची गरजच नाही. साधना कधीही केली तरी चालेल, कुठेही केली तरी चालेल, ह्या नंतरच्या तुम्हाला दिलेला एक्सक्यूज आहे. म्हणजे नाही तर शक्य नाही आहे तर असं पद्धतीने जा तुम्ही, पण नाही, मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा मला असं वाटतंय मी तुम्हाला सांगण्यापेक्षा की जसं आहे तसं स्वीकारा, तसं तुम्ही घ्या. तुम्ही घेतलं ती इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते आपणच, ते सुद्धा आपल्याला करावं लागत नाही, कारण ते सहज लिहिलंया त्यांच्यामार्फत इतरांपर्यंत पोहोचते. मग हा इतका वेगळा आणि इतका सहज सुलभ असा हा आपला गुरुमार्ग आहे की त्यांनी म्हणून मी असंच म्हटलंय बाबांना की
ह्या राजानंतर त्याचा मुलगा राजपुत्र राजा होईल, गादीवर बसेल, असं काहीच नाही आहे. आपल्यासारखं बना, तुम्ही स्वतः बनल्यानंतर इतरांपर्यंत ते पोहोचवा. इतका सहज आहे. मग जर सहज आहे तर ते घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ते सांभाळणं, घेणं, स्वीकारणं, आपल्यात रुजवणं आणि मग इतरांपर्यंत ते पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते प्रत्येकाने जरूर केलंच पाहिजे. जर आपल्याला त्यांचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढे गेलं पाहिजे. कुठलाही बदल न करता हा मार्ग ज्या पद्धतीने त्यांनी आखून दिलाय त्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. की सेवकांनी काय करावं किंवा सेवकांनी काय घ्यावं याच्यात. सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, माहितीच आहे आपल्याला. तर इथला केअर सुद्धा काढला तरी एक काडी उचलून इथली तिथं टाकली तेवढं सुद्धा ऋण गुरु आपल्यावर ठेवत नाही. हे मुळात जाणून घेणं आवश्यक आहे. इफ यू आर डुईंग दॅट यू आर व्हेरी लकी की एक काडी इथली उचलून तुम्ही ती बाहेर फेकली. ह्या एवढ्या सेवेचं सुद्धा ऋण गुरु आपल्यावर ठेवत नाही. ह्याला एक एक्झाम्पल देऊन मी सांगतो तुम्हाला. दादांच्या कामकाजातली एक गोष्ट आहे. पुण्यातच दादांच्या पुढच्या गल्लीत कुठेतरी कोणतरी राहत होते आणि बाबांनी म्हणजे अजमेर शरीफ बाबांनी त्याला सांगितलं त्याच्या घरी जाऊन कामकाज करायचं ते म्हणून. मग दादा गेले आणि त्या मुलाला बोलवलं समोर. तर बसले दादा असं मी विचारलं तू अजमेरला कधी गेला होतास. तर ते मुलाचं अजमेरला मी तर कधीच नाही गेलो. त्याचे वडील वारले होते, त्याचं पुढचं काम आणि त्याची आई एकटीच होती आणि आजी एक होती. त्याचं पुढचं काम व्हायचं असेल तर अजमेरला मी कधीच नाही गेलो. कोण घेऊन गेलं होतं तुला अजमेरला काम? कोणीच नाही. तर त्याची आजी म्हणाली हो हा 6 महिन्याचा असताना मी त्याला अजमेरला घेऊन गेले होते. 6 महिन्याचा असताना अजमेरला घेऊन गेले तर काय झालं. तर कोणतरी एक टोपली फुलांची गुलाबाची घेऊन टाकत होता त्या दर्ग्यावर मजारीवर. त्यावेळेला त्या मुलाच्या हाताला एक फूल लागून पडलं होतं. तेवढीच सेवा त्याच्या अजमेर शरीफ बाबावर घडली होती आणि तेवढ्या सेवेचं ऋण बाबांनी त्याच्यावर ठेवलं नाही. ज्यावेळी त्याला गरज पडली त्यावेळी दादाने त्यांच्या घरी पाठवलं आणि त्याचं कामकाज करून घेतलं. हे एकच एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना पुरेसं आहे की सेवेचं महत्त्व काय आहे. की बाबा तुमच्यावर काहीच म्हणजे ऋण ठेवत नाही आपलं. इट इज दॅट. आणि हे आपलं भाग्य आहे आपण समजायला पाहिजे. सेवा करायला मिळणं हे आपलं भाग्य आहे आपण समजायला पाहिजे. तुम्ही काहीही करा, कुठल्याही तऱ्हेची सेवा करा. सेवेला तरतमा भाव नाही आहे की गंध लावणं ही चांगली सेवा, फुलं वाहणं ही चांगली सेवा असं नाही आहे. तुम्ही काहीही सेवा म्हणून करा पण आपल्या आयुष्यातला थोडासा वेळ या सत्कार्यासाठी द्या. तुम्ही घरी पूजा करताय त्याच्यातनं तुमचं स्वतःचं कर्म विमोचन होतं. इथे तुम्ही सेवा केली की फक्त सत्कर्म जोडलं जातं तुमच्या आयुष्याला. हा फरक आहे. आणि हा फरक नाही म्हणतो आम्ही घरी करतो, आम्हाला घरी करायचं आहे, घरी अनुष्ठान करण्याचं आहे, सगळं मान्य. पण कार्यकेंद्रावर येऊन सेवा आपली देणं आणि घरात सेवा करणं ह्याच्यात खूप खूप फरक आहे. कार्यकेंद्रावर ज्यावेळी तुम्ही सेवा करता तुम्ही रॉकेटच्या स्पीडने जाता आणि घरची जी सेवा करता ती तुमच्या कर्माच्या स्पीडने जाता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दादांनी आपल्याकडून वचन घेऊन घेतलं होतं. त्यावेळेला मला आठवतंय एक रजिस्टर केला होता आणि प्रत्येकाची नावं लिहून घेतली होती. आणि आपल्याकडनं आम्ही लहान होतो त्यावेळेला तरी सुद्धा आमच्याकडनं नावं लिहून घेतली होती की किमान 5 कुटुंबाला तरी मी या कार्याशी जोडणार आहे.
हे वचन आमच्याकडून घेऊन घेतलं होतं त्यावेळेला. हे वचन आमच्याकडून त्यावेळेला घेऊन घेतलं होतं की तुम्हाला नाही असं नाहीच आहे. फॉर each one it is mandatory that he brings at least 5 people to the kingdom. ते मग येऊन राहो किंवा न राहो, पण एकदा त्यांच्या घरात आशीर्वाद पोहोचला की that is enough to take them further in their future lifetimes. आणि कार्य हे फक्त एवढ्याच पुरतं नाही कसं त्याच्यातून काय ते घडवत असतात पुढे किंवा त्यांच्यातून काय पुढे कार्य त्या गोष्टीतून घडतं ते आपल्याला माहीत नाही. सो म्हणून हा अट्टहास असतो की तुम्ही इथं या. आधी सगळ्या गोष्टी इतक्या खडतर होत्या, म्हणजे काकी किंवा काकाला माहीत आहे की आरती शिकणं, साधना शिकणं किंवा कार्यकेंद्रामध्ये उपस्थित राहणं हा टास्क होता. म्हणजे ती ट्रेन पकडायची, ती बस पकडायची, तासन तास उभं राहायचं, सकाळ पुढे 4 वाजता 3 वाजता उठून या सगळ्या गोष्टी करायला जायचं. आज प्रत्येकाच्या दारात अनेक सगळं भरलेलं आहे. त्यांच्या कृपाशीर्वादाने कुठलीच ददात नाही आहे, सहज सुलभ आहे. आज सगळी यंत्रसामुग्री आपल्या दारामध्ये उपलब्ध आहे, घरात उपलब्ध आहे. मग त्याचा फायदा, त्या वेळेची बचत, ती वेळ इथं देण्यासाठी करावा हा माझा अट्टहास असतो. मी माझ्या कार्यकेंद्राशी माझं हे कुटुंबच आहे. माझं केंद्र हे माझं स्वतःचं कुटुंब आहे आणि माझा हा अट्टहास असतो की तुम्ही या. मी म्हणत नाही की तुम्ही अमुक एका कारणासाठी या. तुम्ही इथं आला की जे काही स्वीकारा किंवा जे काही करा त्याच्यातून तुमच्या बदल होईल का, आणखीन काही गोष्टींमध्ये काय परिवर्तन होणार असेल हे तुम्हाला आणि मला काही माहीत नाही. पण तुम्ही इथं जोडले जा. तुम्ही आपला थोडासा वेळ इथे द्या. सगळ्या गोष्टी यंत्रनिर्मित का झाल्या आहेत? आमचा वेळ वाचवण्यासाठी. मग जर माझा वेळ वाचतोय, माझी सगळी कामं सहजरित्या माझ्या घरामध्ये होत आहेत का, मला हा वेळ इथं काहीतरी त्याचा सदुपयोग करायचा आणि तो त्यांना करून घ्यायचा. मग ही जाणीव जेव्हा मला माझ्या मनामध्ये निर्माण होईल की मला हे सगळं माझ्याकडे आहे, याचं कारण असं आहे की माझ्या थ्रू बाबाला काहीतरी करायचं आहे, करून घ्यायचं आहे आणि म्हणून मला इथं नेमलेलं आहे आणि म्हणून माझा हा सगळा वेळ वाचवलेला आहे. मग ही भावना प्रत्येकाने ठेवली तर त्यांचं कार्य सिद्धीस नेण्यास वेळ नाही समज. ते सहज आणि लवकर होईल, जास्तीत जास्त लवकर होईल. आज अनेक प्रश्न आपल्या देशासमोर आणि आपल्या जगासमोर उपस्थित आहेत. मग ते जर सुटावे आणि बाबादादांना जी विश्वशांती निर्माण करण्याची त्यांचं उद्दिष्ट आहे ते लवकर साध्य होईल जर ही भावना प्रत्येकाने ठेवली तर. आपण तो वेळ अनेक गोष्टीने व्यर्थ खर्च करतोय असं माझं वैयक्तिक मत. मग ते न करता जर तो सदुपयोग आणायचा असेल तर तो प्रत्येक कार्यकेंद्राशी जोडून प्रत्येकाने जर घेतला तर नक्कीच बदल लवकर होईल. प्रश्न अशासाठी की आपण विचारतो तशी उत्तर आपल्याला मिळाली तर आनंद होईल. तर आता सेवकांच्या बद्दल किंवा भक्त भाविकांबद्दल आपण कसं मार्गदर्शन करावं आणि दादाबाबांनी आपल्याला काय सांगितलं याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. तसंच नवीन पिढीनं कसं वागलं पाहिजे, तिला कसं मार्गदर्शन पाहिजे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे ती नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? पिढी जरी नवीन असली तरी शरीर तेच आहे, ऋणानुबंध तेच आहे, सगळं तेच आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही. फक्त आपल्या राहणीमानात बदल झालेला आहे. आणि राहणीमानात बदल झाल्यामुळे काय झालंय की आधीच्या लोकांना जे महत्वाचं वाटायचं ते ह्या लोकांना महत्वाचं वाटत नाहीये. ते म्हणजे इट इज ऑब्सोलीट. आधीच्या लोकांच्या ज्या गरजा होतात ते ह्यांना सहजरित्या पुढे झाल्या. आता त्यांनी काही स्पेसिफिक करायला पाहिजे असं काही नाही. त्यांनी फक्त आपलं विद्यार्जन करावं, अभ्यास करावा आणि पुढची स्पिरिच्युअल अवस्था गाठावी. कारण याच्या पुढची अवस्था आता बुद्धीची वृद्धी एवढी झालेली आहे किंवा रिफाईनमेंट एवढी झालेली आहे की आज आपल्याला स्वतःची बुद्धी न वापरता आपण बाहेरची बुद्धी वापरून सुद्धा काम करून घेऊ शकतो. म्हटलं होतंय काय नंतर? व्हॉट रिमेन्स इज स्पिरिच्युअल सेल्फ डेव्हलपमेंट. दॅट इज द ओनली थिंग दॅट रिमेन्स आफ्टर दॅट. आणि ह्याच्यासाठी
You need to have something, a direction which has got a solid proof. आणि ह्या मार्गात ते सॉलिड प्रूफ आहे. तुम्हाला प्रत्येक अवस्थेची आपली जाणीव करून देता येते. प्रत्येक अवस्थेला आपल्यात काय बदल होतो, आपल्यात काय फरक होतो हे बघायला देतात ते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो मी आता हल्लीच उन्हावणे काका आमचे लंडनचे केंद्रप्रमुख केले. उन्हावणे काका वॉज 96 प्लस 96.9 96.11 years old. Okay, म्हणजे आता he 97 years old now. 97व्या वर्षी 97 वर्ष त्यांनी गाठलंय. पण शरीर कसं होतं, जरी झिजलेलं होतं. He had cancer which was detected way back, I think 10 years back. Yeah? आणि मला माहिती आहे कॅन्सरचा रोगी काही 10 वर्ष जगू शकत नाही. This is what our sadhana does to us, which is a living example की आपण जे दैहिक शक्तीवर जगण्याची इच्छा बघतो ते आपण दैहिक शक्ती जरी कमी झाली आणि कर्म आपलं शिल्लक आहे तर आत्मिक शक्ती त्याला बळ देऊन आपलं आयुष्य पुढे नेते जोवेपर्यंत त्याला कम्प्लिशन येत नाही तोपर्यंत. अँड इट इज अ लिव्हिंग एक्झाम्पल, अ बॅफलमेंट टू द मेडिकल फील्ड. म्हणजे मेडिकल ते डॉक्टर सुद्धा चकित व्हायचे की तुमची 4th स्टेज ऑफ कॅन्सर असताना सुद्धा हाऊ आर यू सर्वायव्हिंग टुडे, which is a question for the present day scientific world. You have no answers to that as such. Again, apart from that, it is mandatory that the future generation just does the sadhana. 35 मिनिटाची साधना केली तेवढंच पुरे. आपोआप आपलं आयुष्य सुरळीत सुख शांती समाधानाने होतं, ज्याच्यामुळे आपल्या सहभोवती जे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांचं सुद्धा आयुष्य चांगलं होतं, ज्याच्यामुळे तुम्हाला आयुष्याचा लाभ घेता येतो. आपण दैहिक माध्यम का घेत हे एवढंच करायचं आहे. अँड दॅट इज जस्ट डन इन 35 minutes. इट्स अ कॅप्सूल ऑफ 35 minutes. नथिंग लेस, नथिंग मोर. यू हॅव इट ऑल फिटेड इनटू वन. त्याच्यामध्ये त्यांना जी काही एकाग्रता आहे, त्यांना आणखीन जे काही बनायचं आहे त्यांच्या पिढीला, ते आपणच होऊन जाणार. आपल्यासारखे फार कष्ट काही त्यांना, म्हणजे ते 100%च पिढी आहे आणि गुरुंच्या भाषेत. एक साधा म्हणजे असं त्याच्यावरती म्हणता येईल की एक स्त्री मुलाला शाळेमध्ये घेऊन जात असते, तर ती म्हणते बघ, मग एक कचरा उचलत असतो, तर ती म्हणते बघ तू शिकला नाहीस तर तुला मग पुढे हे करावं लागेल ना. ते न होता आता ती स्त्री त्या मुलाला म्हणते की कचरा उचलणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे, ते पण कुठलं तरी एक कामच आहे जे इतर कामांसारखं. पण तुम्ही जर शिक्षण घेतलं आणि पुढे गेला तर ही जी कामं आपल्याला आता कमी दर्जाची वाटतात, अर्थात ती कमी दर्जाची नाहीच आहे, पण आताच्या पिढीला अनुसरून जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता ना. तेच काम तुम्ही शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या यंत्रांचा वापर करून वेगळ्या पद्धतीने करू शकता. आता आपण रस्त्यावरती वगैरे अनेक लोक बघतो, काम करणारे कामगार असतात, ते खड्डे खणायचे किंवा वेगवेगळ्या म्हणजे ड्रेनेजचं वगैरे काम चालतात. मग तुम्ही शिक्षण घेऊन तुम्हाला त्याचं ते कष्ट वाटत आहे तर त्याच्यामध्ये बदल करू शकता. म्हणजे ज्ञानाचा उपयोग हा फक्त स्वतःचा अहिकासाठी किंवा स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी नाही होणार आहे पुढे, तर तो उपयोग हा जगामध्ये सगळा हा बदल घडवून आणणार आहे. म्हणजे हा गुरुकृपाशीर्वादातून असं घडणार आहे की ज्या गोष्टी आपल्याला आत्ता आपल्या पिढीपर्यंत वाटत होत्या की हे ह्याचा हा दर्जा आहे किंवा त्याचा दर्जा असा आपण ठरवत होतो, आता ती समान पातळी होणार आहे. म्हणजे ह्या मुलांच्या ज्ञानामधून असं घडेल की प्रत्येक काम हे त्या चांगल्या दर्जाचं होणार आहे आणि त्या अनुसरून त्या प्रत्येकाला तो मान मिळणार आहे. म्हणजे आता आपल्या पिढीपर्यंत असंच होतं ना, किंवा मागे जी पिढी होती तिथे असंच, म्हणजे त्या जातीपाती किंवा जे काही घडत होतं ते. आता नाही, आता मानवतावाद आणि माणुसकी ह्या दोनच गोष्टी या जगामध्ये राहतात. म्हणजे ज्ञानाचा उपयोग जो आहे किंवा गुरुकृपाशीर्वादाचा उपयोग आहे हा त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा आताच्या पिढीने वापरून तो कृपाशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचण्याचा. म्हणजे ओंकार
ओंकार साधनेचं तुम्ही सांगितलं नाही, तर 35 साधना ही नक्कीच कार्य करते. त्या व्यतिरिक्त गोष्टी सांगितल्या की आरती साधना आहे, मुलाखत साधना, कामकाज आणि ज्ञान संवेदना वर्ग. म्हणजे परवाच माझ्या शोभाताईंनी आणि तथांनी पुस्तक लिहिलं ज्ञान सागर, यात हे 5 स्तंभ म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केला. तर याच्यातनं कसं म्हणजे हे कार्यासाठी कसे पूरक आहेत काय सांगू शकतो? हेच पूर्ण कार्य आहे. हे 5 म्हणजेच आपलं पूर्ण कार्य. त्याचे वेगवेगळे विभाग दिलेत आणि त्याच्या अनुषंगाने जो त्या कामाला पात्र आहे त्याला ते काम दिलेलं आहे. कोणाला मुलाखत घ्यायला शिकवलं, कोणाला चांगल्या आरती म्हणायचं, कोणी चांगली पूजा करायला सांगितलं, कोणतरी चांगलं कामकाज, चांगलं म्हणजे कोणतरी कामकाज उपस्थित करतोय आणि कोणतरी ज्ञानसंवेदना वर्ग व्यवस्थित घेत आहे. ह्या 5 गोष्टी आपण बघतोय की त्या चालू आहे आणि ह्या अविरतच राहणार आहे. It is going to be these will form as the backbone of the entire कार्य. आणि ह्याच्यातूनच पुढचं कार्य जे व्हायचं आहे हे जगापुढे प्रेझेंट केलं जाणार आहे. ओंकार साधना, ज्ञानसंवेदना वर्ग, मुलाखत साधना, कामकाज आणि आरती साधना. प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं आहे. द कॉज फॉर इच ऑफ दीज थिंग्स ऑर द रिझन फॉर इच ऑफ दीज थिंग्स इज डिफरंट. येस, पण जे मला येत नाही आहे की ज्याच्यात मला रस नाही ते मी फक्त बसून तिथे अनुभव घ्यायचा आहे आणि जे मला येतं ते मी करायचं आहे. हे 2च आपल्याकडे मार्ग आहेत. आता आरती मला नीट म्हणायला येत नाही पण बाकीचे नीट म्हणतात तर तिथे श्रवण भक्ती घेऊन मी ते ऐकणार आहे. मुलाखत मला नीट घ्यायला येत नाही पण शशिकांत घेतात म्हटलं इट इज माय डे टू डे, आय लिसन टू हिम बट आय नीड टू गिव्ह माय टाईम. माझा वेळ मी द्यायला पाहिजे त्याच्याकरता. आणि अभ्यास करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कशाला तर हा जो अभ्यास तुम्ही करणार आहे त्याच्यातूनच तुम्ही जगाला तोंड देऊ शकणार आहे, जगाला तुम्ही सांगू शकणार आहे. ह्याचा म्हणजे वैयक्तिक अनुभव आणि एक सांगेन मी की अनेकदा असे पेशंट येतात माझ्याकडे जे सगळीकडे फिरून आलेले असतात आणि शेवटी मी त्यांना कामकाज करायला सांगतो आणि शेवटी कामकाज करतात आणि ते बरे होतात. याचा अर्थ असा नाही आहे की मेडिकल फील्ड इज बॅड. याचा अर्थ असा आहे की मेडिकल फील्ड हॅज टू येट ग्रो, अजूनही वाढायचं आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत या त्यांच्याच हातात आहेत, ते आपल्या हातात नाही आहे. कुठल्याही गोष्टीचं आपण जर मूळ कारण शोधायला गेलं की हा मानव असा कशाला, तर ते आपल्याला बघतानाच समजायला पाहिजे की ह्याच्यात हे गुण आहेत, ह्याचे हे दोष आहेत म्हटल्यावर हा माणूस असा आहे, ह्याने हे केलं की ते बरं होणार आहे आणि परिपूर्ण मानव होणार आहे. सो हा पूर्ण अभ्यास आपण करायलाच पाहिजे. तुम्ही रात्रीचं 5 मिनिटं का होईना पण 4 वाक्य तरी वाचलीच पाहिजे. आणि इट इज कंपल्सरी दॅट यू ओपन. म्हणजे संमेलनाची पुस्तकं आणि ज्ञानगंगा, ज्ञानसाधना, बाकी सगळीची जी पुस्तकं आहेत ही सगळी आपण कोळून पाहायला पाहिजे. इट इज गुरुप्रसाद आणि आत्मनिवेदना धरून. So that gives you a complete compendium of what your library of your university, which is spiritual university, has. आणि ह्याची परीक्षा तुम्हाला द्यायची नाही, ह्याची परीक्षा फक्त स्वतःच घ्यायची आहे. You are not going to write exams for this. You have to understand it and employ it on your own self. आणि आताची पिढी लगेच मानायला तयार होतच नाही. त्यांना तुम्ही कशा पद्धतीने सांगता? आणि सगळ्याची उत्तरं परिपूर्णपणे त्या पुस्तकामध्ये आहे. सगळ्याची, तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या, असा कुठलाही कॉम्प्युटर किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आन्सर देणार नाही आहे, अशी आन्सर्स आमच्या पुस्तकामध्ये बाबांनी दिलेली आहे. फक्त आपण एक वाक्य ते व्यवस्थित वापरा. त्याला हा एक जन्म पुरणार नाही माहिती. आणि मग अशी जोपटे काकांनी सकाळच्या मुलाखतीत सांगितलेलंच आहे की आता येणार ती महाकरण अवस्था घेऊनच तुम्ही येणार आहात. एवढं ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे की महाकरण अवस्थाच घेऊन तुम्ही येणार आहात, त्यावेळी यू शुड रिअलाइज दॅट यू आर इन द वे. इट इज नॉट गोइंग टू बी अचीव्ड इन वन लाईफ टाईम. पण याच लाईफ टाईममध्ये सगळं मॅक्झिमम अचीव करून पुढे जायचं आहे.
जे 5 स्तंभ अतिशय महत्त्वाचे किंवा आता निलेशने सांगितल्याप्रमाणे दीज आर द बॅकबोन्स ऑफ अवर सत्कार्य. तर त्याप्रमाणे अजून एक मला सांगावंच वाटतं की हे प्रत्येक कार्य प्रत्येकजण काही वेगळ्या पद्धतीने करतो. काही जणांना आरती चांगली म्हणता येते, काहींना कामकाज छान करता येतं. ते कसं येतं काय येतं ते आपण ठरवत नाही, ते ठरवले दादाच आहेत. पण आपल्याला एक काम नक्कीच करायचं की हे सर्व करताना आपण प्रत्येकाने एकत्र एक संघाने राहून ते काम केलं पाहिजे. म्हणजे तू आरती करतो मी कशाला, मला येत नाही तर मी कशाला येऊ असं नाही. तर तो करतोय ना तर त्याला आपला सहभाग नोंदवणं आवश्यक आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र राहून ते काम केलं तर ते पुढे जाणार. तर तसंच आता आपल्याला समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं किंवा समाजाचं ऋण आपल्यावरती आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी वंदनीय दादांनी आपल्याला काय सांगितलंय की सामाजिक ऋण पूर्तता कशी करावी, याबद्दल तुम्ही काय सांगा? सामाजिक ऋण हे कधीच आपण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे बिकॉज एव्हरीबडी एल्स हॅज डन इट फॉर यू. स्ट्रीट लाईट कोणीतरी ती निर्माण केली आहे, कोणतरी ती बाकीकडे निर्माण करतो, आपल्याला ती फुकट भेटते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पैसे देऊन विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी समाजकार्य जे आम्हाला करायला लावलं आहे ते म्हणजे आपण साधना करून बाहेरच्या वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्यात धारण करून, मला वाटतं 6व्या सेमिनारमध्ये सांगितलं, त्या धारण करून आपण त्याच्यानंतर आपल्यातून पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर काढून नेऊन विश्वशांती निर्माण करायची आहे. ज्याच्याकरता तुम्ही काहीही विकत घेतो, यू ट्राय अँड गिव्ह एनी अमाऊंट ऑफ मनी, यू विल नॉट बी एबल टू डू इट. एकच कार्य आपल्याला सांगितलंय समाजकार्य म्हणजे हे असं. आपल्याला नाही सांगितलं की तुम्ही हॉस्पिटल्स उघडा, तुम्ही लायब्ररीज उघडा, तुम्ही ॲम्ब्युलन्सेस विकत घ्या, हे काहीही आपल्याला ठेवलेलं नाही आहे. मुळात आपल्याला काय सांगितलंय की तुमच्याकडून जे दानधर्म व्हायला पाहिजे तो तुमच्या केंद्रावरती अर्पण करा. तुम्ही स्वाध्याय मंडळाला किंवा स्वाध्याय समितीला कुठे जे तुमचं केंद्र आहे तिथे तुम्ही अर्पण करा. त्याच्यातून नकळत हे समाजकार्य होणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे की इतराबद्दलचा विचार जो आपण करायचा आहे हा अशा पद्धतीने करायचा आहे की तो माझा आहे. हा विचार ज्यावेळी आपण करू की ही ज्यावेळी आपल्याला ज्या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू की ती बाई तिथे चालते, ती माझी मोलकरीण आहे पण तिला चालता येत नाही, उद्या कदाचित मी त्या अवस्थेत असेल, त्यावेळी मला कोणी मदत केलेली हे मला चांगलं वाटेल म्हणून त्या मोलकरणीला स्कूटरवर बसून मी नेऊन घरी पोहोचवतो किंवा त्या मोलकरणीला वाटेत येऊन मी सोडतो किंवा तिला तिच्या एंडिंग लाईफमध्ये यू गो अँड हेल्प. सो दीज आर social duties that you need to do. As understanding that you also belong to a part of this universe for your existence and you are drawing maximum benefits from all of them and not repaying anything back to them. So repayment is by doing your sadhana to make others' lives easy. कसा जाईल कुठल्या माध्यमातून एखादी व्यक्ती आता हे कुठल्यावाले वगैरे त्याला पाणी देतो किंवा काही त्यांच्या त्याच्यातून सुद्धा तो सगळा प्रवाह होतो ना. म्हणजे असं काही नाही आहे की समाजसेवा करायचं म्हणजे तुम्हाला घराच्या बाहेर म्हणून संस्थांना दान द्या किंवा त्यांच्याबरोबर कार्य करायला असं काही नाही. जे कोणी आपल्या या शक्तीशी समाविष्ट होतील किंवा आपल्याबरोबर असतील तिथपर्यंत तुम्ही तिथे जिथे काम करत असं तुमचं कामाचं ठिकाण असेल, व्यवहाराचं ठिकाण असेल, बँकेचं ठिकाण असेल कुठे, म्हणजे तिथून आपल्याबरोबर ते जातच त्यांच्याकडे. मग ते कशा थ्रू पाठवायचं किंवा द्यायचं हे आपल्यावरती पोचतंच. गुरुसंवाद आत्ता जो झालेला आहे तर त्या गुरुसंवादातून आपण जे काही प्रश्न तयार केले होते त्या प्रश्नाची उत्तरं डॉक्टर निलेश आणि सुनंदा वहिनींनी अतिशय समर्पकपणे चांगली दिली आणि खूप काही गोष्टी आपल्याला नवीन कळाल्या. कारण माईंच्या बरोबर असून सुद्धा आम्हाला काही गोष्टी माई सांगत नव्हती पण त्या यांनी अनुभवलेल्या होत्या. बापूंच्या गोष्टी माहिती नव्हत्या, ह्यांनी अनुभवल्या होत्या आणि बापू आणि माईंच्या बरोबर दादांच्या बरोबरचे आलेले अनुभव हे सर्व काही आपल्याला आज समजून घेता आले.
आणि नवीन पिढीला सुद्धा आपण जे काही उद्दिष्ट समोर ठेवून करतोय ह्याचा उपयोग नवीन पिढीला नक्कीच होईल आणि त्यावेळेला डॉक्टरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि त्या पोहोचल्यामुळं त्यांना पण ह्या कार्यामध्ये येण्यासाठी काय म्हणेल त्याला की त्यांना प्रेरणा मिळते. अशा रीतीने मी त्या दोघांचे आभार व्यक्त करतो आणि Thanks to all of us. Amen.